कुठल्याच गृहिणीचं काम कधीच संपत नाही. म्हणजे अगदी बघा ना, संध्याकाळी जेवण करून सगळे गार झोपतात, आपण मात्र या विचारात असतो की उद्या सकाळी काय करायचं. आणि काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. आपण आता रोजच युट्यूबवरती निरनिराळे पदार्थ पाहतो, पण सकाळी मात्र आपली खूप घाई गडबड असते. त्यावेळेस आपण वळतो फ्रीजकडे आणि फ्रीजमध्ये ज्या काही पालेभाज्या फळभाज्या असतील त्यातलीच एखादी भाजी करायला घेतो. तर तशाच पद्धतीची आज आपण एक भाजी करणार आहोत, ती म्हणजे गवार. ज्या वेळेस आपण गवार करायला घेतो त्यावेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात. का बरं? कारण की आपण त्या गवारी बरोबर म्हणावं तसं व्यवस्थित ट्रीट होत नाही, त्याच्यामुळे ती गवारीची भाजी कोणालाच आवडत नाही. पण आज आपण अशा पद्धतीनं गवारीची भाजी करणार आहोत ज्याच्यामुळे जे लोक म्हणतात ना मला गवार आवडत नाही, ते सुद्धा अगदी बोटं चाटून चाटून ही भाजी खातील. याची सुरुवात कुठपासून होते माहितीये का? जिथनं आपण बाजारातनं गवार खरेदी करतो ना, अगदी तिथपासून. बाजारामध्ये 2 प्रकारची गवार असते, एक म्हणजे हायब्रिड, दुसरी म्हणजे गावरान किंवा देशी. तर गावरान कशी ओळखायची? जी गवार आकारानं म्हणजे साईजनं छोटी असते, त्याचबरोबर तिला ज्यावेळेस आपण हात लावतो तर आपल्या हाताला खाज येते, त्याला कूस म्हणतात. ज्या गवारीला कूस असते ती गवार गावरान असते आणि त्याचीच भाजी जास्त चविष्ट लागते. तर तीच गवार इथं मी घेतलेली आहे आणि ही गवार आपण पाव किलो घेतलेली आहे आज भाजी करण्यासाठी. ही गवार मी अगोदरच निवडून घेतलेली आहे. निवडून घेणं म्हणजे काय, तर गवारीचा पुढचा भाग मागचा भाग काढून घेणं, त्याचबरोबर एका गवारीचे 2 तुकडे करणं. आता याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते आणि स्वच्छ अशी ही गवार आपल्याला धुवून घ्यायची आहे. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे. त्याचबरोबर जेवढे शेंगदाणे घेतलेले तेवढंच आपल्याला खोबरं घ्यायचंय. तर इथं मी सुक्क खोबरं खिसून घेतलेले, म्हणजे पटकन बारीक होईल, आणि ते सुद्धा पाव कपच घ्यायचंय. 1 इंच आल्याचा तुकडा असा कट करून घेतलेला. त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ही पाकळी खूप मोठी असल्यामुळे अगदी 3 ते 4 घातलेल्या. कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. जर आवश्यकता वाटली तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनं ठरवायचंय. तर इथे मी साधारण 1.5 ते 2 चमचे टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच आपल्याला फोडणी करायची आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय जिरं छोटा चमचा, कढीपत्ता, आणि आता जिरं आणि मोहरी याची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय वाटण. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान फाईन असं हे मी वाटून घेतलेलं आहे, म्हणजे आपली जी भाजी आहे ती सुद्धा व्यवस्थित एकत्रित मिळून येते. आता हे वाटण छान अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचंय. ज्यावेळेस आपण हे वाटण तयार करत होतो त्यावेळेस याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं, तर ते पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. आपली ही जी फोडणी आहे ती सुरुवातीला कोरडी झाली पाहिजे, त्याला तेल सुटलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचंय. तर इथं 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. एकदम लो फ्लेम वरती हे वाटण मी परतवून घेतलेले आणि मगाशी कशा पद्धतीचं होतं आणि आता कशा पद्धतीचं दिसतंय हे तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं हे वाटण परतलं गेलेले. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. तर नेहमीप्रमाणेच सगळ्यात अगोदर हळद, 1 टेबलस्पून धणेपूड, बेडगी मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी 1 छोटा चमचा टाकलेली. त्याचबरोबर घरगुती काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे की ही शेंग तुम्हाला कितपत तिखट करायची. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि आणखीन एक टेस्ट मेकर आहे, तो म्हणजे मटन मसाला. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका, इच्छा नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, पण छान चव येते. आणि या मसाल्यांसोबतच आपण इथं टाकतोय कोथिंबीर. तर कोथिंबीर फोडणीत टाकल्यामुळे काय होतं, कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो छान असा आपल्या भाजीला येतो. तर त्याच्यामुळे फोडणीत कोथिंबीर आवर्जून टाकायची, व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. हे जे सुके मसाले ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतले गेले पाहिजेत. बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, ही जी गवार आहे ती अगोदर हलकी फुलकी अशी भाजून घेतो आणि मग नंतर त्याला फोडणी देतो. पण आज आपण काय करणार आहोत, फोडणी आपली तयार झालेली आहे. आता एकदा व्यवस्थित असलेला तेल सुटू देऊयात, म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातील. आणि तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण गवार टाकायची, पाणी लगेच टाकायचं नाहीये. आणि मग नंतर या फोडणीमध्येच ती आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची.
नंतर पाणी ऍड करायचं. पावडर मसाले देखील व्यवस्थित असे या फोडणीमध्ये, या तेलामध्ये परतले गेलेले आहेत. आता आपण ही गवार याच्यात टाकूयात. आता अगोदर आपण ही साधारण 2 ते 3 मिनिट ही आपल्याला अशी हलवून घ्यायची. गवार आपण ही तेलामध्ये परततोय, तर या स्टेजला याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. जर तुम्हाला म्हणजे रस्सा किती करणार आहेत आणि मीठ किती टाकावं याचा जर अंदाज नाही आला तर तुम्ही नंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये पाणी ऍड करू त्यावेळेस मीठ टाकलं तरीही चालेल. हलवून घ्यायचंय. बऱ्याचशा वेळेस काय होतं, व्हिडिओमध्ये आपण कितीही टायमिंग सांगितला तरी एखादीच्या लक्षात येत नाही की अरे बापरे हे किती वेळ इथं ठेवायचंय, पाणी कधी ऍड करायचंय. तर एक ट्रिक तुम्हाला सांगते. आता मी गवार या फोडणीमध्ये टाकलीये, या वाटणामध्ये मी ती परतवून घेतेय. तर टायमिंग बघायचाच नाही, काय करायचं याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि ज्या वेळेस आपल्या किचन मध्ये गवारीची भाजी केल्यानंतर जो एक वेगळ्या पद्धतीचा सुगंध दरवळतो, तशा पद्धतीचा सुगंध दरवळायला लागला किंवा गवारीचा जो एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे तो यायला लागला की असं समजायचं आपली परतण्याचा जो टायमिंग आहे तो संपलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ऍड करू शकतो. तर पाणी मी टाकून घेते. पाणी टाकत असताना थंड टाकायचं नाहीये, नेहमीप्रमाणे जसं मी सांगते. इथं मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं ते भांडं अगोदर विसळून घेऊया. तर इथं हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आताच मस्त असा याला रंग आलेला आहे. पण आपली जी गवार आहे ती शिजायची बाकी आहे, तर त्याच्यामुळे आता आपण याला वेळ देऊयात शिजण्यासाठी. अशा पद्धतीनं आजचा आपला झणझणीत गावरान मराठमोळा मेनू तयार झालेला आहे. आपण तयार केलेली गवारीची शेंग, त्याचबरोबर भाकरी, कांदा, चटणी, लोणचं, शेंगदाणे, पापड, बस याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. तर तुम्ही बघितलंच की आपली गवारीची शेंग कशा पद्धतीची मस्त झणझणीत आणि तर्रीवाज अशी झालेली आहे की बघताच क्षणी कोणाचीही खाण्याची इच्छा होईल अशा पद्धतीची. तर मी आज ज्या पद्धतीनं गवारीची शेंग केली, मला नाही असं वाटत की मी काही वेगळ्या पद्धतीनं केलं. घरगुती साहित्य वापरलेलं आहेत, रोजच्या मसाल्याच्या डब्यात जे काही मसाले असतात तेच वापरलेले आहेत, तरी सुद्धा स्वादिष्ट अशा पद्धतीची आपली ही भाजी तयार झालेली. तर घरी एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने ही गवारीची शेंगेची भाजी करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, ते वाचायला मला आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.